आज गणपतीचा दुसरा दिवस. आज मी अशी तयार झालेली आहे. दुसरा दिवस असला तरी खूप पाहुणे लोक येणार आहेत दर्शनासाठी. त्यामुळे आज आम्हाला 100 ते 150 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे. कालपासून मी इतकी बिझी होती की मला रांगोळी काढायला अजिबात वेळ मिळाला नव्हता. आज सकाळी थोडा वेळ मिळाला, म्हटलं चला रांगोळी तरी काढू दे. एवढा सण आहे आणि रांगोळी नाही काढली तर अजिबात चांगलं नाही वाटत. आमच्या शेजारच्या ताई सगळ्या आल्या होत्या. त्यांनी लगेच स्वयंपाक करायला सुरुवात केली. मला 5 पदार्थांचं नैवेद्य दाखवायचं होतं. त्यामध्ये करंजी, शंकरपाळी, तिळगुळ, गुलाबजाम आणि अनारस. गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवलं, आशीर्वाद घेतला आणि लगेचच दुपारच्या स्वयंपाकाची जी तयारी आहे ती करायला गेली. स्वयंपाकामध्ये भाज्या बनवायच्या होत्या, तर त्याच्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट पाहिजे होती, तर ती सगळ्यात पहिले बनवली. आणि पाहुणे पण फ्रेंड्स इतके येतात ना की त्यांच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आता आम्ही सर्वजण मिळून स्वयंपाक करतो, त्यामुळे ना स्वयंपाक पण झटपट होतो आणि उत्तम. डाळ फोडणीला दिली, भाज्या वगैरे बनवून झाल्या. बघता बघता 1 वाजता स्वयंपाक झाला आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आरती घेतली. जेवणाची वेळ झालेली, स्वयंपाक सर्व वर घेऊन आलो आणि आज स्वयंपाकामध्ये आम्ही डाळ, भात, छोले, वांगा बटाट्याची भाजी, मिरचीची भाजी, पापड, लोणचं आणि गुलाबजाम होता. बघता बघता संध्याकाळचे 4 वाजले आणि सर्वजण रिलॅक्स होण्यासाठी बाहेर बसले होते. 6 वाजता बरोबर संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये डाळ, भात आणि कोरमा भाजी, त्यासोबत होती खीरपुरी. तर सगळ्यांनी मिळून पुऱ्या वगैरे लाटल्या आणि पुऱ्या तळल्या. दीदीने खीर बनवली आणि बरोबर 8 वाजता आम्ही सर्वांना जेवायला दिलं. जेवण वगैरे झाले आणि सगळ्यांचा डान्स सुरू झाला. खरं सांगू, गणपती बाप्पाच्या कामामध्ये आम्ही इतके थकून जायचो, पण उत्साह इतका होता ना की पूर्ण थकवा निघून जायचा. म्हणूनच आम्ही इतकं एन्जॉय केलं. बघू शकता मागे भांडी घासायचं काम चालू आहे. दुसरीकडे नाचायला पण सुरुवात केलेली आहे. मला किचन ओटा स्वच्छ करायचा होता, तरी हर्षीच्या जोडीला एकदा डान्स केलं. मग किचन ओटा स्वच्छ करण्यासाठी घरात आली आणि एवढे थकलेलं होतं ना, तरी आम्ही परत नाचायला सुरुवात केली. दीदीची तब्येत बरी नाही आहे, पण आम्हाला सगळ्यांना बघून ती पण आम्हाला जॉईन झाली आणि आमच्यासोबत डान्स केला. घरात सर्वजण पत्ते खेळत आहेत. तर असा होता गणपतीचा दुसरा दिवस.